नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण शिष्यवृत्ती परीक्षासाठी मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये 4थीची शिष्यवृत्ती परीक्षा आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा यांना जे सामायिक घटक आहेत त्यावर सविस्तर आता आपण मार्गदर्शन करणार आहोत. आता जो आपण घटक निवडलेला आहे तो समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या यावर आधारित 4थीला कसे प्रश्न विचारले जातात किंवा 7वीला कसे प्रश्न विचारले जातात याचे संयुक्त मार्गदर्शन आपण करणार आहोत. आता समसंख्या कशी ओळखायची, तर ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. याचाच दुसरा अर्थ असा की सगळ्या समसंख्या या 2ने विभाज्य असतात. म्हणजे कोणतीही समसंख्या घेतली तर तिला 2ने भाग जातो. आता विषम संख्या ज्या आहेत त्यांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. या संख्यांना जर 2ने भागले तर बाकी 1 उरते. हे महत्त्वाचं आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा विचार केला तर समसंख्या 100 आहेत आणि समसंख्या 50 आहेत आणि विषम संख्या 50 आहेत. आता समसंख्यांचा संच जर बनवला म्हणजे 7वीसाठी तर समसंख्या मर्यादित इथून पुढे म्हणजे नैसर्गिक संख्या विचारल्या असतील. नैसर्गिक संख्यांच्या गटात समसंख्या जर असतील तर त्याचा विचार 2, 4, 6, 8, 10, 12 असं होणार आहे तिथून पुढे अनंतापर्यंत. पण एकूण समसंख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्यांचा विचार केला तर 0 सुद्धा त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये -2, -4, -6, -8 इकडे असं अनंतापर्यंत आणि इकडे 2, 4, 6, 8 इकडे असं अनंतापर्यंत. हे या सगळ्या समसंख्याच आहेत. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की 0 ही समसंख्या आहे का नाही का, तर याचं उत्तर आहे 0 ही संख्या समसंख्या आहे. कारण त्याला 0ला 2ने भागले असता भागाकार 0 येतो आणि बाकी 0 राहते. म्हणजे ज्या कोणत्याही संख्येला 2ने भागले असता बाकी 0 राहणे आवश्यक आहे. त्या कसोटीमध्ये 0, -2, -4, -6, -8 अशा अनंतापर्यंतच्या संख्या बसतात आणि या समसंख्यांची काय तुम्हाला ओळख आहेच. त्याचप्रमाणे विषम संख्यासुद्धा पाहायच्या आहेत आपण. तर विषम संख्यांचा संच आहे. नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत विचार केला तर 1, 3, 5, 7, 9 असं अनंतापर्यंत हे 4थीसाठी उपयुक्त आहे. पण 7वीच्या दृष्टीनं विषम संख्यांचा संच जर पाहिला तर -1, -3, -5, -7, -9 असं अनंतापर्यंत डावीकडे आणि 1, 3, 5, 7, 9 असं अनंतापर्यंत उजवीकडे या सगळ्या विषम संख्या आहेत. या कोणत्याही संख्यांना 2ने भागले असता बाकी 1 उरते. आता यावर आधारित समसंख्या आणि विषम संख्या यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते आपण पाहूया. आता सुरुवातीला आपण संख्यांची बेरीज पटकन काही क्षणात कशी करायची ते पाहूया. 1 ते 10 संख्यांची बेरीज किती. मग 1 ते 10 अंक मांडायची काहीही गरज नाही. अशा प्रकारचा प्रश्न असेल तर पटकन उत्तर काढण्यासाठी त्याला क्लुप्ती आहे. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज म्हणजे 1 + 10 = 11. आता 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत, तर 10 संख्या आहेत. त्याच्या निमपट करायचं म्हणजे 5 करायचं आणि आलेल्या बेरजेला एकूण संख्यांच्या निमपटीनं गुणायचं. म्हणजे एकूण संख्या 10 आहे त्याचे निमपट 5 आहे. 11 × 5 = 55. हे पटकन अगदी तोंडी आपल्याला येऊ शकतं. आता याचप्रमाणे
कुठेही आपण हे सूत्र वापरू शकतो. संख्या कितीही मोठ्या असल्या तरी हे सूत्र आपल्याला वापरता येतं. त्यासाठी हे दुसरं उदाहरण आणखी आपण पाहूया. 40 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? आता याप्रमाणे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज 40 आणि 50 यांची बेरीज 90 आली. आता काय करायचं, 40 ते 50 यामध्ये म्हणजे 40 ते 50 पर्यंत एकूण 11 संख्या आहेत. मुलं पटकन 10 उत्तर सांगतात, 40ला सोडतात. 40, 41 असं जर मोजून पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल मुलांच्यासाठी. तर 40 ते 50 पर्यंत एकूण 11 संख्या आहेत आणि 11च्या निम्म 5.5 म्हणजे आता यांची बेरीज आली 90 या ठिकाणी लिहिली आणि 40 ते 50 पर्यंत एकूण संख्या आहेत 11. 11च्या निम्म 5.5 मग 5.5 5.5 न लिहिता 11चे 2 लिहिलं तरी चालतं. मग आता 11 गुणिले 90 यांची बेरीज बघा, 11 90 99 990 आली आणि भागिले 2 990 भागिले 2 केल्यानंतर 900चे निम्म 450 आणि 90चे निम्म 45 म्हणजे एकूण 495 बेरीज येईल. म्हणजे आता 20 ते 30 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 20 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची नाही आहे, फक्त त्यातल्या सम संख्यांची बेरीज किती आहे. आता आपण मगाशी पाहिलं की 20 ते 30 पर्यंत 11 संख्या आहेत आणि पहिली संख्या ही 20 आहे, शेवटची संख्या ही 30 आहे आणि दोन्हीही सम आहेत. म्हणजे 11 मध्ये सम संख्या एक जादा आहे, म्हणजे सम संख्या ह्या 6 आहेत आणि विषम संख्या ह्या 5 आहेत. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता मग बेरीज करताना सम संख्याचं काय करायचं, 21 ते 30 आता 20 आपण बाजूला काढून ठेवूया थोडं. 21 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती आहे 10. मग आता त्यामध्ये 22 ही पहिली संख्या, 20 आपण बाजूला काढून ठेवलेली आहे आणि शेवटची संख्या 30 यांची बेरीज केली 52 आली. मग आता 52 गुणिले 5/2 करायचं. म्हणजे एकूण संख्या 22 ते 30 मध्ये किती आहेत 5 आहेत, म्हणून 5 न गुणलं आणि भागिले 2 करायचं, कारण निम्म्या संख्या सम आहेत आणि निम्म्या संख्या विषम आहेत म्हणून भागिले 2 केलं. परत आता 52 गुणिले 5 बरोबर 260 आलं, भागिले 2 बरोबर 130 बेरीज आली आणि जी आपण सम संख्या पहिल्यांदा बाजूला काढून ठेवलेली आहे ती 20 यांची बेरीज 150 आली. अत्यंत सोपी पद्धत आहे. म्हणजे दिलेल्या संख्या दिलेल्या आहेत 20 ते 30, त्यामध्ये 20 काढल्यानंतर 22 ते 30 पर्यंतच्या संख्या काय किती आहेत तर 5 आहेत. 22 आणि 30 52 गुणिले त्याच्या निम्म 10 संख्या एकूण आहेत ह्या, म्हणून 5 न गुणलं आणि भागिले 2 का तर त्यातल्या 5च फक्त सम आहेत म्हणून, आणि त्यांची बेरीज 130 आणि बाजूला काढून ठेवलेली 20 बरोबर 150. आता हेच गणित आपण विषम संख्या काढायच्या आहेत ते पाहूया. 20 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. आता 20 ते 30 पर्यंतची पहिली विषम संख्या आहे 21 आणि शेवटची विषम संख्या आहे 29. म्हणजे 21 आणि 29 यांची बेरीज केली 50 आलं. आता 21 ते 29 पर्यंत 5च विषम संख्या आहेत म्हणून गुणिले 5. आता भागिले 2 का तर त्यामध्ये 5 समसंख्या आहेत म्हणून, मग भागिले 2 केलं म्हणजे 50 गुणिले 5 बरोबर 250 भागिले 2 बरोबर 125. म्हणजेच 20 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही 125 आली. आता हे गणित पहा. x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी सम संख्या कोणती. आता x असेल किंवा चौथीला असेल तर म असा शब्द वापरला असेल, म ही विषम संख्या असं वापरलेलं असेल. आता याचं पर्याय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की 2x 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 प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे कोणतीही विषम संख्या आहे त्याची दुप्पट केली तर समसंख्या होते. म्हणजे विषम संख्येची दुप्पट ही नेहमी समसंख्या असते. मग 15 दोन्ही 30, आता 7 दोन्ही 14, कुठलीही संख्या घ्या दुप्पट समसंख्या असते.
आता समसंख्या आपल्याला मिळवायची आहे. आता या दिलेल्या समसंख्येमध्ये अशी कोणती संख्या मिळवल्यावर पुन्हा समसंख्याच येईल. म्हणजे 2x ही समसंख्या आहे, मग त्यामध्ये समच मिळवायला पाहिजे, त्यावेळेस उत्तर समसंख्या येईल. म्हणजे या ठिकाणी 3 मिळवलं नाही, 5 मिळवलं नाही, -3 केलं नाही, 4 मिळवल्यानंतर समसंख्या मिळेल. म्हणजे असं आपण नजर टाकून 2x + 4 हे उत्तर मिळवू शकतो. आता 38च्या पुढील 12वी विषम संख्या कोणती हे आपण काढूया. आता 38च्या पुढील 12वी विषम संख्या विचारलेली आहे. मग पहिली कुठली आहे तर 39. मग आता राहिल्या किती 11. मग आता 39 2चा फरक आहे ना, प्रत्येक विषम संख्यांच्या मध्ये 2चा फरक आहे, म्हणून 2 × 11 केलं म्हणजे 39 + 22 आलं. मग 39 + 22 = 61 येणार. अशी अत्यंत सोपी पद्धत आहे. यात कितीही मोठ्या इथं संख्या असल्या, इथं समजा 324च्या पुढील 56वी विषम संख्या, तर याप्रमाणे आपल्याला काढता येतं. आता 200च्या पुढील 5वी सम, 6वी सम, 8वी विषम संख्या घेतली आणि त्यांची बेरीज केली तर ती किती येईल ते पाहूया. या ठिकाणी गडबड न करता 200च्या पुढची 5वी म्हणजे याचा अर्थ काय, पहिली 202 आहे, राहिल्या 4 संख्या, म्हणून 2 × 4 202 + 8 = 210 ही 5वी आली. याचा अर्थच 210 5वी आल्यानंतर 6वी समसंख्या 212 आली. आता 8वी विषम संख्या काढूया. पहिली विषम संख्या 200च्या पुढील 201 आली, मग राहिल्या किती 7, म्हणून 2 × 7 2चा फरक असतो म्हणून ×2. 7 2 14 आलं. 201 + 14 = 215. म्हणजेच त्या संख्या कोणत्या 210, 212, 215 यांची बेरीज विचारलेली आहे. मग यांची बेरीज केली असतात 637 बेरीज येते. आता आपण पुढलं गणित पाहूया. 41च्या पुढील 10वी विषम संख्या कोणती. आता 41च्या पुढील जायचं आहे. त्यातली पहिली विषम संख्या कोणती 43, म्हणजे 9 राहिल्या, 9 2 18 आलं. 18 ह्यात मिळवायचं म्हणजे 43 + 18 = 61 हे उत्तर आलं. आता समजा पाठीमागील विचारले असेल तर काय करायचं ते पाहूया. 62च्या मागील 11वी विषम संख्या कोणती. आता 62च्या मागील पहिली विषम संख्या कोणती 61, म्हणजे राहिल्या किती संख्या 10. मग प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक म्हणून 2 × 10 आणि वजा करायचं म्हणजे पाठीमागे यायचं आहे म्हणून, म्हणजे 20 वजा करायचं. 61 - 20 = 41. समसंख्या आणि विषम संख्या त्या कशा ओळखाव्यात, त्याचबरोबर त्यावर आधारित 4थीला आणि 7वीला कशा प्रकारे उदाहरणं येतील याचं आपण प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहिलं. नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. या पुढील आणखीन गणितातील आणि सर्वच विषयांमधील नवे व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद.